नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर, को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉच आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नहार कयान सोसायटी पवई इथे राहणाऱ्या हर्षवर्धिनी अजय पोटा या वहिनींना भेटून त्यांच्याशी संवाद साधणार, त्यांना बोलतं करणार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागात काय घडणार, चला जाऊन बघूया. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. वृक्षांच्या छायेत वनदेवी करते विसावा, अजय रावांचं नाव घेते, सर्वांचा आशीर्वाद असावा. अरे वा. सर्वांचा म्हणण्यापेक्षा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. द्या ओळख तुला. मिस्टर नमस्कार. मोठा. सासूबाई नमस्कार. माझ्या आई. नमस्कार आई. माझ्या बहिणीचे सासू. नमस्कार. माझी बहीण. नमस्कार. माझ्या जाऊ. नमस्कार. नमस्कार. ननंदबाई. बर. माझ्या मुली. बर. हो. नमस्कार. सगळ्या माझ्या मुली आहेत. वा वा. मी गर्ल्स कॉलेज मध्ये शिकवते म्हणून सगळ्या माझ्या मुली आहेत. अरे वा वा वा. नमस्कार. अँड ऑल फॅमिली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? मुंबई. मुंबईत कुठे? विक्रोळी, कनंबरनगर. कंदमारनगर. हो. घरी कोण कोण होतं? आई, बाबा, भाऊ, 4 बहिणी आम्ही. बाबा काय करायचे? रिक्षा चालवायची. अरे, आणि तरी त्या उत्पन्नामध्ये तुम्हाला सगळं जे जे पाहिजे ते द्यायचा प्रयत्न केला. अक्षरशः कणिकचं भात बनवून, चिंचाचा रसम बनवून जेवण असं जेवलंय, म्हणजे दिवस काढलोय. बालपण असे हो गेलंय. हो हो. तुमचं बालपण कुठलं? मुंबईतच. मुंबईत कुठे? घाटकोपर. घाटकोपरला कुठे? श्रेयस थिएटरच्या तिकडे. बरं. मग तुमच्या घरी कोण कोण होतं? आई वडील, आता वडील वारलेत 2010 मध्ये. मोठा भाऊ आणि मी सगळ्यात धाकटा. आम्ही 4 भाऊ. पण कसं गेलं तुमचं बालपण? कसं गेलं? आमचं पण थोडं स्ट्रगलिंगच होतं. चॉल सिस्टम मध्ये राहायचो. बाबा सेंट्रल रेल्वे मध्ये होते, गव्हर्नमेंट सर्वंट. माझी जी बहीण इकडे आली आहे तिने माझ्यासाठी खूप केलं आणि माझे जे इंजिनिअरिंगचं जे शिक्षण आहे बर, ते तिनेच हट्ट केला बाबांकडे की मी जास्त ट्युशन घेईन पण आपण अजयला शिकूया. तर त्यामुळे आज हे सगळे आनंदाचे दिवस दिसतात. तिचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. हो का? मग तुम्ही घाटकोपर, घाटकोपर, तुम्ही विक्रोळी, तुम्ही श्रेयसच्या जवळ राहायचे. त्याच्यात हसण्यासारखं काय आहे? मी फक्त प्रश्न विचारतोय ना. आणि हे पण विक्रोळी वेस्ट मध्येच होते. काय हो, कसं काय? असं आमचं अरेंज मॅरेजच आहे. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज? पण सर्वांनाच वाटतं की माझं लव्ह मॅरेज आहे. पण कसं काय हे स्थळ कसं काय आलं, म्हणजे कसं? अरेंज मॅरेजच आहे जसं ती बोलली तसं. मग हिचे बाबा, मोठी बहीण आणि त्यांची एक नेबर, म्हणजे ज्यांना पण ते मुलीसारखं मानतात, ते आलेले घरी. आणि मग फोटो वगैरे दाखवले. नाही, आता हे बोलत होते ना तेव्हा तुम्ही अशा होता. नाही, मी आठवण करते. आठवण करते असं होतं की हे काल सांगितलेलंच बोलतायत का वेगळं बोलतायत असं? नाही, ते त्यांना काही प्रिपरेशन करायचं टाइम भेटला नाही. काल नाही रात्री खूप म्हणूनच उशिरा मी बघितलं. आले घरी. म्हणजे आता वहिनी अशा होत्या ना, वर्गात एखादा जर विषय शिकवला असेल आणि मुलाला जर उत्तर विचारलं तर तो उत्तर बरोबर देतोय का चुकतोय का, जे मी सांगितलेलं त्याच्यामुळे. नाही, मला ते एक्सप्रेशन असे वाटले की काल जे सांगितलेलं सांगू नको ते आज सांगतोय की काय. नाही, पण मग पुढे मग फोटो वगैरे बघितलं. फोटोत बरी वाटली. आणि मग बाबांना, घरच्यांना सगळ्यांना आवडलं, तर ते म्हणाले आपण प्रत्यक्ष भेटूया. मग आम्ही त्यांच्या घरी भेटायला गेलो, म्हणजे विक्रोळीला. तिला बघितल्याबरोबर मला पसंत पडली. का हो का? ते नेहमी म्हणतात ना की काय 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 देखते ही दिल में धकधक हो जाती है, धगधग झाली आणि घंटी बजती है. मला सांगा, देखते ही दिल में धगधग होगी, बरोबर, घंटी वाजली. आता एखादी गोष्ट वहिनींच्या नकळत तुमच्या हातून समजा घडली
तर ती तशीच धकधक असते का धडधड असते? नो कमेंट. वहिनी, हे ज्या दिवशी तुम्हाला बघायला आले तो दिवस आठवतोय तुम्हाला? हो, खूप चांगला आठवतो. कसा काय? 7 मार्च होता, हा 1999. बरं. 5चा टाइम दिलेला या लोकांनी. संध्याकाळी? हो, हा. रविवार होता आणि हम आपके है कोण पिक्चर चाललेला टेलिव्हिजनवर. बर. आणि 5 वाजून गेले, 5:30, 6, 2 तास गेले, हे लोक काय आले नाही. आणि माझ्यासाठी पहिला स्थळ होतं, तर जरा टेन्शन होतं, फर्स्ट टाइम सगळे. आणि 2 तास झाल्यावर हे लोक आले नाही, तर असं वाटलं की येणार. एक मिनिट, चालत निघाला होता का? 2 तास कुठे होता तुम्ही? का तेवढ्यात 2-3 बघून आलात? तशी ऑपॉर्च्युनिटी नाही नव्हती मिळाली. हे. हा, पुढे शेवटी 2 तासानंतर आले आले, शेवटी. पोचले. सो एव्हरीथिंग वॉज कूल. मग झालं, बघणं झालं. माझ्या वडिलांना अगोदरच आवडलेलं पूर्ण स्थळ, तर ते बोललेले की पण दिस इज तुम्हाला बेस्ट. त्यांचं कसं ते काय म्हणाले दगदग बिगदग, तुमच्या बाबतीत काय झालं त्यांना बघितलं तेव्हा? जेव्हा ते फर्स्ट टाइम आले त्यांना मी बघितलंच नव्हतं ऍक्च्युली. काहून जसं फर्स्ट एक्सपिरियन्स असल्यामुळे असं नजरे काय भेटलं नाही. पण ऑफकोर्स आम्ही खाली थोडं फिरून गार्डनमध्ये बोलायला गेलेलो हा. त्या दिवशी. तेव्हा काय झाडं बघितली? नाही, अंधार झालेला, संध्याकाळी 8 वाजलेले. आणि आम्ही पॅरलल चालत होतो, त्यामुळे चेहऱ्याकडे लक्ष नाही, नव्हतं. असं कसं बघणार? आपण सरळ बघायचं. हो की नाही? तुम्ही पुढे बघून चालत होते, तुम्ही बघितलं होतं मी तर त्यावेळी. बघितलं. पण त्यांनी क्वेश्चन आन्सर्स वर केले, आन्सर दिले. त्यातला एक क्वेश्चन मला अजून आठवतोय, आय विल लाईक टू टेल दॅट. त्यांनी मला विचारलं की कुत्रे आवडतात का मांजर आवडतात? प्रेमात पहिला दिवस, घरी हम आपके है कौन चित्रपट लागलाय टीव्हीवर, दोघे फिरताय, रोमॅन्टिक वातावरण आहे, छान गार्डन मध्ये आहे, आणि तुला कुत्रे आवडतात का मांजर? हा प्रेमातला जो काय. तर मला एकदम कन्फ्युजन झालं की असा प्रश्न काय विचारतात. आय कुड नॉट रिप्लाय. मला काही आवडत नाही, कुत्रे ना मांजर, बरोबर. हा. ऑन द स्पॉट. असं तो एक हॅपी मुवमेंट होता. का हो, असा का प्रश्न विचारला होता? आता मला आठवत नाही असं विचारलं होतं. माझ्या मते ना चालताना प्रश्न संपले असणार. आता विचारायचं काय? काय दिसली विचारायचं? मांजर तर घेतलं विचारून त्यांनी. पण मला सांगा, किती वर्ष झाली लग्नाला आता? आता डिसेंबर 27ला 19 वर्ष पूर्ण होईल. आपण काय करता? मी सर्व्हिस करतो अच्छा. IT कंपनीमध्ये. तुम्ही शिक्षिका आहात? हो, मी SNDT कॉलेज घाटकोपरला शिकवते गेल्या 22 वर्षापासून. 22 वर्षापासून. बरं, इतक्या छान प्रसन्न वातावरणामध्ये वहिनी कधी चिडत नाही, त्याचं काय रहस्य आहे? नाही, चिडते मी, खूप चिडते. त्यांना शब्दच सापडत शब्द नाही. सापडत नाही मला. माझ्या या प्रश्नामुळे ना ते मी निरुत्तर काय झाले. आन्सर देऊ? साधारणतः आवड काय, वहिनींची आवड काय? तिला हिंदी पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघायला आवडतं. बरं, तुम्ही नेता? नाही ते नाही. बर. हा. बरं वहिनी, त्यांची आवड काय हो? त्यांना फिरायला जायला, देवस्थानी असं फिरायला जायला आम्हाला दोघांना आवडतं. त्यांना जास्त आवडायचं, म्हणून मला पण ते आवडायला लागलं की फिरायला निघायचं, 2 दिवस ब्रेक घ्यायचं, तर कुठल्या देवस्थानी जाऊन यायचं. आम्हा दोघांना ड्रायव्हिंगचं खूप शौक आहे, बर. म्हणून आम्ही ड्राईव्ह करून आपल्या महाराष्ट्राचे छोटे छोटे गावं बघायचे प्रयत्न करतो. अरे वा. आणि त्यांना गायला खूप आवडतं. ते पहिल्यांदा खूप छान बघितल्यावर गातात धगधग ते. झाली होती ना? काही गा, चला कुठलंही गाणं तुमच्या आवडीचं. जीवन के दिन छोटे सही, हम भी बड़े दिल वाले, कल की हमें फुर्सत कहाँ, सोचे जो हम मत वाले, ये जिंदगी दर्द भी है, ये जिंदगी है दवा भी, दिल तोड़ना ही न जाने, जाने ये दिल जोड़ना भी, इस जिंदगी का शुक्रिया सदके में ऊपर वाले, कल की हमें फुर्सत कहाँ, सोचे जो हम मत वाले. थोडक्यात त्यांनी बाकीचं मला काय गाणं फार कळलं नाही, पण त्याच्यातलं एक महत्वाचं होतं की उद्यापासून मला वेळ नाहीये, तुझं तू सांभाळून घे. यांच्या घरामध्ये ज्या चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत त्या सगळ्या चिठ्ठ्या वहिनी एका मिनिटात घेऊन येणार का? बघूया.
ती एकटे शोधणार का मी पण शोधणार? एरवी तुम्हीच करता, आम्हाला माहिती आहे घरात. आज जरा तुम्ही आराम करावा अशी आमची इच्छा आहे. थँक्यू. काचेचा गणपती. काचेचा गणपती. प्रीतीत जुळजुळ पाणी. प्रीतीच झुळ झुळ. एक्सिलेंट परफॉर्मन्स. ट्रॉफी. कश्मीरचा ट्रॉफी. कराटे किड्स. अभिनंदन. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. तरी तुम्हाला चांदीच्या कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस घरामध्ये आलेली आहे. अभिनंदन. आणि वहिनी, ही चांदीची अन्नपूर्णा या घरात आली. अभिनंदन. नमस्कार. तुमची कहाणी आम्हाला ऐकायला मगाशी फार बरं वाटलं. खूप छान, हो की नाही? पण इतक्या तक्रारी येतील असं वाटलं नव्हतं. हो. मग ह्याच्यात काही आरोप आहेत. अच्छा. बघूया हो शुअर. की कौतुक आहे. कौतुक असावे. असेल ना, कारण चांगले वाटतायत सगळे चेहऱ्यावर. आरोप करणारे वाटत नाहीये. कधी कधी एकदम विनाकारण छेडता तुम्ही. हो. मान्य आहे आरोप. म्हणजे घरातल्या जेवणापेक्षा कॉन्टिनेंटल खाद्य तुम्हाला फार आवडतं. नाही, मला घरचंच जेवण, पुरणपोळी फेवरेट आहे. काय फेवरेट आहे ते नाही विचारलंय. पण कॉन्टिनेंटल कॉन्टिनेंटल असं फूडला तुम्ही जास्त प्राधान्य देता असं म्हटलेलं आहे. नो, रॉंग इन्फॉर्मेशन आहे. हो ना. हे बघा, हे आरोप आहे, कळलं का? आरोप करणाऱ्याला वाटत असतं की आपण बरोबर आहोत. किती गोड आरोप दिलाय. बर्थडेला गिफ्ट देत नाही. कोणते सांगत नाही मी. गोड वस्तू स्वतः खाते, आम्हाला देत नाही. ऍग्रीड. मला गोड खूप आवडतं, तर मी पहिलं स्वतः खाणार, मग दुसऱ्यांना देणार. काय भाग्यवान आहे मी. आज अख्खी प्लेट मला मिळाली आल्याबरोबर. कंजूसपणा करता आपण. कंजूसपणापेक्षा काटकसर करते असं मी म्हणेन. असं तुम्ही म्हणता, पण समोरच्याला तो कंजूसपणा वाटतोय. मान्य आहे का आरोप? ठीक आहे, चला मान्य आहे. हा? मान्य. घरातला सगळ्यात जास्त चहा तुम्ही पिता, हो. असा पुढचा आरोप आहे. घरातलं पण आणि कॉलेजला. कॉलेजला पण. फोनवर खूप बोलता तुम्ही. नाही. आरोप मान्य आहे? नाही मान्य. तुम्हाला हो? मान्य आहे. बघितलं, तुम्ही वेळेवर स्वतः जेवण जेवत नाही. हो. असा आरोप आहे. ऍग्रीड. मान्य आहे? हो. Very good. कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर पोहोचत नाही अशी तुमची खासियत आहे. नाही, मान्य नाही. नाही? नाही. डेंजर आहे ते हे सगळे. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? थोडंसं माझं ऐकायला पाहिजे. त्यांचे एक्सप्रेशन असे होते, मी फक्त तुझंच ऐकतोय. बरं वहिनी, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडंसं हायपर होते मी खूप, ते कमी करणार. आवडेल तुम्हाला असं झालेलं? हा? हो. काय काय मनापासून चेहरा खुलला. बरं, आता तुम्हाला चित्र काढायची. पहिलं चित्र तुम्ही काढायचं. या. अच्छा. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. वेळ संपली. थांबा, काय होतं? अस्वल.
कुठे अशी रिक्षा बघितली आहे? चला अभिनंदन, तुम्ही वहिनीला बक्षीस मिळवून दिलं. थँक्यू. पुढचं चित्र तुम्ही काढायचं. या अभिनंदन, हे बक्षीस घ्या. नमस्कार. आता तुम्ही बोलायचंय. सगळ्यात आधी कोण? सासूबाई. ना सून माझी चांगलीच आहे. काय सांगता? हा जेवण वगैरे व्यवस्थित बनवती. गोड पदार्थ तुम्हाला मिळतात का हो? गोड नाही, तिखटच. आईकडे द्या. माझं जावई खूप चांगलं आहे. मला जावई नाही लागत, मुलगा वाटतो. खुश आहात ना तुम्ही? हो हो. अजून कोण बोलणार सांगा. काय नाही, खूप मस्त आहे एकदम. सगळे आमचे मोठी मुलगी इच्छा पूर्ण करून देतात, नेहमी असतात सपोर्ट करायला. हा. काही पण कुठे पण गरज पडली तर दोघे एकदम पाठीशी असतात नेहमी. खुश आहात ना खूप. तुम्ही? अजून कोण बोलणार आहे? आपण जसं म्हणतो मेड फॉर इच अदर, हे कपल एकदम एका दुसऱ्यांसाठी बरोबर देवानी जोडी बनवून दिले. नेहमीही दोघेही कुठलाही कार्यक्रम असो किंवा कुठलाही प्रसंग असो किंवा कुठलाही त्रास असेल, ते दोघे एकामेकाचे हात धरून असे नेहमी ते दोघे एकत्र असतात. व्हेरी गुड. अजून कोणी बोलणार आहे? माझा भाऊ अतिशय एकदम सरळ, एकदम म्हणतो आपण की निष्पाप असतो. त्याचं सगळं स्ट्रेट फॉरवर्ड असतं सगळं. आणि देवावरचा विश्वास त्याचा एवढा असतो की नेहमी देव कुठं पण काय असेल ना, यांनी हाक मारली की देव त्याच्या पाठीमागा उभा राहतो लगेच. तर मला हे दोघांचं जे असतं, एकत्र राहतात आणि देवावर एवढा विश्वास आहे आणि ज्याप्रमाणे हे लोक चाललेत त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे त्यांच्या पाठीमागे. बरं, मला तुम्हाला नेहमी त्यांच्या दोघांना पाठीमागे. विचारायचंय. इतकं सगळे बोलले, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी माझ्या सासूंना क्षमा मागेन. माझी खूप इच्छा आहे की मी त्यांची सेवा करायला पाहिजे, पण फॅमिली, मुली, जॉब याच्या मागे मी त्यांच्याकडे लक्ष देऊ नाही शकत. मला असं वाटतं त्यांची तब्येत खराब होते आणि मी त्यांच्याकडे अजून लक्ष द्यायला पाहिजे, पण ते होत नाही. म्हणून त्यांची क्षमा मागेन. तुम्ही? तसं तर मी सगळ्यांना सॉरी बोलणार, वाईफला पण. पण माझ्या मुलींना मी सॉरी म्हणायचं मला. मी नेहमी म्हणतो त्यांना, पण काय होतं कधी कधी मी खूप मे बी ऑफिसचं प्रेशर असतं, टेन्शन असतं, त्याच्यामुळे मी कधी कधी खूप चिडतो, फ्रस्ट्रेट होतो, इरिटेट होतो आणि मग तो राग मुलींवर निघतो कधी कधी आणि मग मी त्यांना चिडतो, त्यांना बोलतो खूप. मग मला त्यांना म्हणून त्याच्यासाठी सॉरी बोलायचं. पण उद्यापासून एक स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला करा? मला आता सेल्फ रिअलायझेशन झालं आहे की मी खूप लगेच रिॲक्ट करतो आणि चिडतो. तर ते मला स्वतः कंट्रोल करायला यायला पाहिजेत आणि ते मी करायचा प्रयत्न करेन. अधिकाधिक आनंद या घरात नांदत राहो आणि यांच्या घरात यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, ही ज्यांना त्यांनी गुरु मानलंय त्या पाचलेगावकर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो आणि झी मराठीकडून देतो ही भेटवस्तू मिस्टर. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, अशाच आनंदासह होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.